लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली। विधवा असतील, परित्याक्त्या असतील, यांना जगण्याचा अधिकार दिला आणि समाजातल्या कुप्रथा संपवल्या। आज त्यांना अभिवादन करण्याकरता या मूळ गावी या ठिकाणी मी आलेलो आहे। नुकतंच आम्ही अभिवादन केलंय, दर्शन घेतलेलं आहे आणि एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्मारकाचा तयार करण्याचं ठरवलं आहे। त्याचं आता प्रेझेंटेशन देखील मी घेतलेलं आहे। आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे स्मारक या ठिकाणी विस्तारित स्वरूपामध्ये तयार करता यावं। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा। आराखड्यानुसार स्मारकासाठी निधी देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नायगाव येथे प्रतिपादन। सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव असलेलं नायगाव ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी घेतलं दत्तक। महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या सन्मार्गावर चालून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम करू। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी 5 वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे। त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा। त्यासाठी प्रशासनाने 10 एकर जमिनीचे तात्काळ अधिग्रहण करावे असे निर्देश देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त नायगाव, तालुका खंडाळा येथे आयोजित सावित्रीबाई जयंती उत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार सर्वश्री छगन भुजबळ, अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले। स्त्री शिक्षणाची सुरुवात झाल्यामुळे आज महिला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठत आहेत। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थान असलेले हे गाव ग्रामविकास मंत्री म्हणून मी दत्तक घेत आहे। यापुढे कामासाठी निवेदने येणार नाहीत। या पद्धतीने नायगावचा विकास केला जाईल। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव प्रेरणास्थान असून त्यांचे विचार ऊर्जा देणारे आहेत। त्यांच्या सन्मानाला साजेसे स्मारक उभारण्यासाठी 10 एकर जागा शासनाने खरेदी करावी व स्मारकासाठी 125 कोटी रुपये द्यावेत। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विकास आराखडा तातडीने मंजूर करावा अशी मागणी केली। स्मारकाचे काम मंजूर झाल्यानंतर हे स्मारक 2 वर्षाच्या आत उभे राहील। या स्मारकामध्ये महिला सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षणे देण्यात येतील। महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून आर्थिक सक्षम केले जाईल, अशी ग्वाहीही श्री गोरे यांनी दिली। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, 1 जानेवारी 1848ला मुलींच्या पहिल्या शाळेची सुरुवात करून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी वर्षानुवर्ष प्रगतीपासून दूर असणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यास सुरुवात करणं आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत। याचे श्रेय फुले दाम्पत्याचे आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगावच्या विकासासाठी आतापर्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत। यापुढेही ते अखंड सुरू राहतील। नायगाव हे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील। माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार हा 3 जानेवारी रोजी नायगाव येथील कार्यक्रमातच दिला जावा। तसेच
फुले दाम्पत्याचा साहित्याचे पुनर्मुद्रण व्हावे अशी मागणी केली। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी यांच्या असलेल्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीचीही पाहणी केली। या ठिकाणी स्मारक उभारणी आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले। या कार्यक्रमात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। यामध्ये ब वर्ग पर्यटन क्षेत्रांतर्गत उभारण्यात आलेल्या शासकीय प्रतीक्षालयाचे उद्घाटन, जलजीवन मिशन अंतर्गत वॉटर एटीएमचे उद्घाटन, महाज्योतीच्या विविध योजनांच्या प्रदर्शन दालनांचे उद्घाटन, महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्री स्टॉल्सचे उद्घाटन, जिल्हा परिषद शाळेतील निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी यांच्या बक्षीस वितरण, यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले, सरपंच स्वाती जमदाडे, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, नितीन घुले यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। ज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली, विधवा असतील, परित्याक्त्या असतील यांना जगण्याचा अधिकार दिला आणि समाजातल्या कुप्रथा संपवल्या। आज त्यांना अभिवादन करण्याकरता या मूळ गावी या ठिकाणी मी आलेलो आहे। नुकतंच आम्ही अभिवादन केलंय, दर्शन घेतलेलं आहे आणि एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्मारकाचा तयार करण्याचं ठरवलं आहे। त्याचं आता प्रेझेंटेशन देखील मी घेतलेलं आहे। आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे स्मारक या ठिकाणी विस्तारित स्वरूपामध्ये तयार करता यावं। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।